तर मंडळी आपल्या समोर आला चक्का आता ह्या मल्लिकाचा खरा चेहरा. तर दुसरीकडे मात्र आता स्वानंदीवरती लादणार चोरीचा आळ. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर समरला समजलं चक्का आता मल्लिकाचं सगळं काही सत्य. म्हणजेच मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आतापर्यंत ह्या मल्लिकाने फक्त त्या घरामध्ये स्वानंदी आणि समरला त्रास देण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही नीट पाहिलंच असेल. पण आता त्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजेच तुम्हाला माहिती आहे सुष्मिता पण आलेली असते आणि तिचा वापर करून आता मल्लिका तिला जे गोष्टी हव्या असतात ना त्या सगळ्या पूर्ण करत असते. आणि तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे आता पुढच्या 15 दिवसाची जबाबदारी त्या सुष्मिताच्या हातामध्ये दिलेली असते आणि ती सुष्मिता किती बालिशसारखी वागत असते हे तुम्हाला काही सांगायला वेगळं नकोच. आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नोटीस केली असेल की आपल्या समोरचा तरी देखील आपल्या स्वानंदीला किती सपोर्ट असतो. पण स्वानंदीला असं वाटतं की तिची बहीण थोडी अल्लड आहे त्याच्यामुळे ती जे काही बोलते ना ते करायला काहीच हरकत नाही. पण स्वानंदीला बिचारा माहीत नसतं की तिची बहीण फक्त तिच्याकडून कामच नाही करून घेणार, तिच्या डोक्यामध्ये अजून खूप सारे वेगवेगळे प्लॅनिंग असतात. याबाबत बिचाऱ्या स्वानंदीला काही काडीची खबर नसते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो स्वानंदीच्या हातातून ती घराची जबाबदारी गेल्यापासून बिचारी स्वानंदी आता कामात म्हणजे रमत चाललेली असते. आणि हे सगळं पाहून समर पण स्वानंदीला मदत करायच्या बहाण्याने त्या दोघांच्या प्रेमाची गोष्ट आता वेगळीच दिसत आहे आपल्याला. म्हणजे ते दोघं जण अजूनच जास्त स्ट्रॉंग बनत चाललेले आहेत, एकमेकांच्या प्रेमात अजूनच जास्त गुंतत चाललेले आहेत. आणि हे पाहून यार प्रचंड खूप भारी वाटलं. पण मात्र आता ह्या मल्लिकाला हा त्रास होत असतो. मल्लिका म्हणत असते की काही जरी झालं ना तरी मी त्या स्वानंदीला समरच्या आयुष्यातून असं बाजूला फेकून देईल ना की तिने स्वप्नात पण विचार केला नसेल. दुसरीकडे बिचाऱ्या स्वानंदीला याबाबत असं वाटत असतं की तिच्या बहिणीच्या हातामध्ये जबाबदारी गेल्याच्या नंतर ती चांगलं वागेल. आणि पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे मित्रांनो की तुम्ही पाहिलं असेल की आत्तापर्यंत आपली स्वानंदी त्यांच्या घरामध्ये नोकरवर्ग त्यांच्या घरामध्ये असणारा स्टाफ त्या सगळ्यांसोबत किती आदराने आणि प्रेमाने वागत होती. पण ही सुष्मिता आता हद्द पार करते. घरातील नोकरांना त्या घरामध्ये काम करणाऱ्या सर्वांना सगळ्यांना मात्र ही आता तुम्हाला सुष्मिता पाहायला भेटेल की त्रास द्यायला सुरुवात करते. कारण की तिने आत्तापर्यंत काही गोष्टी अशा केलेल्या असतात याबाबत बिचाऱ्या स्वानंदीला खबर नसते. कारण की तुम्ही पाहिलं असेल की आपल्या स्वानंदीलाच किती ही सुष्मिता त्रास देते तर त्या नोकरांचं तर काही विचारूच नका. आणि त्याच्यानंतर मात्र आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सुष्मिताला वाटत असते की ती हा जो काही बालिशपणा करते ना हा केल्याने तिला खूप आनंद भेटेल. पण ती विसरून गेलेली असते की तिची ह्या घरामधून अशा प्रकारे हकलपट्टी होणार आहे ना जोपर्यंत त्या मल्लिकाला अंशुमनला तिची गरज आहे तोपर्यंत ती लोक हिचा वापर करून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर हिला पण असे अलगद घराच्या बाहेर काढणार आहेत. आणि याबाबत मात्र ह्या मल्लिकाने पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग केलेलं असतं. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या मंदाकिनी मॅडम म्हणजेच आपल्या सुष्मिताच्या आई, कारण की त्या दोघीजणी एवढ्या हुशार आणि एवढ्या शहाण्या आहेत की त्यांच्याबद्दल काय बोलायलाच नको. कारण की ती मंदाकिनी स्वतःला कोण समजते काय अजूनपर्यंत समजलंच नाही. कारण की तिला असं वाटतंय की ती ज्या घरामध्ये राहते ना म्हणजेच तिथं आणि तिची मुलगी ज्या महालात राहते ना त्यामध्ये खूप अंतर आहे. म्हणजेच तिला असं वाटत असतं की माझ्या सुष्मिताचा काय रुबाब आहे त्या घरामध्ये, जे स्वानंदीला गेले कित्येक वर्ष जमलं नाही ना ते माझ्या सुशने फक्त आठवड्यात करून दाखवलेलं आहे. आणि आदिरासोबत सारखी परत ही भांडणं करायला सुरुवात करते. म्हणजेच मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मंदाकिनी स्वतःला कोण समजते हेच अजून समजलेलं नसतं. कारण की हिला असं वाटत असतं की ती जी मुलगी त्या घरामध्ये गेली म्हणजेच सगळी काही तिथली मालकीनच झाली. तर आता तुम्हाला माहितीच आहे की पुढे आता धोंडे जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि त्यामध्ये आता समर आणि अंशुमन या दोघांना देखील इन्व्हाइट करणार असतात. त्याच्यामुळे मात्र त्या घरामध्ये परत एकदा भांडण होतं. तर दुसरीकडे आपला समर राजवाडे आता पुढे ऑफिसच्या मीटिंगमध्ये ऑफिसच्या कामांमध्ये अजूनच जास्त बिझी होतं. तर स्वानंदीला आता तिच्या ऑफिसमध्ये काम करायला जाता देखील येत नाही. कारण की ही सुष्मिता म्हणते की मी सांगेल तसंच वागायचं, कारण की तू घराच्या बाहेर देखील जाऊ शकत नाही, खूप सारी कामं आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या तुला कराव्या लागणार आहेत ताई. आणि मल्लिका मात्र आपल्या सुष्मिताला सांगत असते की मी जे काही सांगते ना त्या सगळ्या गोष्टी तू व्यवस्थित नीट ऐक आणि मी सांगेल तसंच फक्त तू स्वानंदीकडून काम करून घे. तर आता मल्लिकाला असं वाटतं की ती आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी करत आली दुसऱ्याकडून करून घेत आली त्याच्यामुळे ती खूप चांगल्या प्रकारे वाचू शकते. पण मित्रांनो अजिबात पण नाही. कारण की आपल्या समोरच्या नजरेमध्ये आता मल्लिका पकडली जाते आणि स्वानंदी एकच गोष्ट शोधून काढत असते की ह्या मल्लिकाने आत्तापर्यंत खूप चुका केलेल्या आहेत. आणि मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुष्मिताला अंशुमनने प्रेमाच्या जाळ्यात कसं फसवलं याचा शोध मात्र आपली स्वानंदी घेणार असते. आणि म्हणते की एकदा का माझ्या हातात सगळे पुरावे आले की नाही अंशुमनला माझे पाय धरायला लावले तर मी नावाची स्वानंदी नाही आहे. कारण की स्वानंदीला माहीत असतं की सुश असं वागूच शकत नाही. कारण की स्वानंदी म्हणते की मी लहानाची मोठी होताना मी सुशला पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे सुशला असल्या कोणत्याच गोष्टीचं नाद नव्हतं किंवा वेड पण नव्हतं. पण हे स्वानंदीला समजतं की हे सगळं ती मल्लिका करायला लावत आहे. तर दुसरीकडे मित्रांनो ह्या महामूर्ख सुशच्या ह्या असल्या अल्लडपणामुळे आपल्या समर आणि स्वानंदीचं प्रेमाचं नातं अजूनच घट्ट होतं आणि ते दोघे जण अजूनच जवळ येतात. आणि महत्त्वाची बातमी म्हणजे गुड न्यूज तुम्हाला लवकरच समजेल. तर आता त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आता अंशुमन ठरवतो की आपल्याकडे किजोरीच्या चाव्या आहेत त्याच्यामुळे आपण पैसे घेऊया. कारण की ह्या सुशला तर काही अक्कल नाही, तिला काही समजणार पण नाही की कशी किजोरीची चावी गायब झाली. तर रात्रीचा
बाकीचा अंशुमन आता तिजोरीच्या चाव्या त्या घेतो आणि ते घर उघडतो आणि त्यातील पैसे दागिने गायब करतो. पुढे मात्र सेम टू सेम ही तुम्हाला माहितीच आहे की महामूर्ख मल्लिका पण तिच्या मदतीला असते अंशुमनच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सुषला काडीची अक्कल नसते आणि खबर पण नसते की असं काय होऊन बसलं असेल. त्याच्यानंतर अंशुमन हळूच ती चावी सुष्मिताच्या पाशीच ठेवतो आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी खळबळ उडते की त्या तिजोरीतील पैसे दागिने सगळं गायब आहे. मग ते अचानक गेलं कुठं आणि ही सगळी जबाबदारी दिलेली असते सुष्मिताला. त्याच्यानंतर सुष्मिता आता समोर रडायला लागते आणि म्हणते की मी काहीच केलं नाही, कारण की मला समजलंच नाही की ते पैसे दागिने कुठे गायब झाले. तर दुसरीकडे मात्र आता ही मल्लिका, तुम्हाला माहितीच आहे की मी आधीपासून बोललो की हिचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक आहेत, पण ते अजून समरला समजलेलं नसतं. त्याच्यामुळे तिने आत्तापर्यंत खूप सारा फायदा घेतलेला असतो त्या घराचा, तो मी चांगल्या प्रकारे नोटीस केलंच असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता चोरीचा आरोप कोणावर लावणार आहेत तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वानंदीवरती. आणि हे ह्या मल्लिकाचा आधीपासूनच ट्रॅप होता आणि प्लॅनिंग पण होता. त्याच्यामुळे आता तिला असं वाटतं की स्वानंदी त्या ट्रॅपमध्ये फसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत अंशुमानने चुका केलेल्या असतात, त्याच्यामुळे त्याला शिक्षा झालेली तुम्ही पाहिली आहेत. पण समरला खात्री असते की माझी बायको असं काही करणारच नाही, मुळात ते असं का करेल. तर दुसरीकडे मात्र सुष्मिता म्हणते की जिजू तुम्हाला माहिती आहे ना की मी ह्या घराची डॉटर अँड लॉ आहे. म्हणजे हिचा बालिशपणा ऐकून यार एवढं डोक्यात जाते नाही सुष्मिता की सांगायलाच नको. कारण की तिला असं वाटतं की ती जे करते ना ती खूप 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 बेटर आणि बेस्ट आहे, पण तिला माहीत नसतं की ती करते त्याला निव्वळ मूर्खपणा आणि बालिशपणा बोलतात. तर पुढे आता समर राजवाडे म्हणतात की मला ह्या विषयावरती काहीच बोलायचं नाही. चोरीचा आरोप स्वानंदी मॅडमवरती लावणं पहिलं तर तू सुष्मिता थांबव, कारण की तुझी ती मोठी बहीण आहे आणि मी गेले कित्येक वर्ष तिला ओळखतो, त्याच्यामुळे त्या असं काहीच करणार नाहीत. दुसरीकडे स्वानंदीला अजूनच जास्त टेन्शन आणि रडायला येतं, कारण की स्वानंदी म्हणते की हे काय होत चाललं आहे माझ्यासोबत, कारण की माझ्यावरती नको नको तसले आरोप का होत आहेत आणि ही सुष्मिता माझ्या जीवावरती का उठलेली आहे. या सगळ्या गोष्टी घडलेल्या घरात पाहून मात्र आनंद होत असतो अंशुमन आणि मल्लिका. त्यांना वाटत असते की असंच ह्या स्वानंदीला आम्ही चिरडून टाकणार आहे, कारण की ह्या स्वानंदीने आजपर्यंत आमच्या जीवावरती एवढं राज्य केलं ना, डोक्यावर बसले ना आमच्या, तर आता तिच्याच बहिणीचा वापर करून आम्ही तिचा सगळा काही बदला घेणार आहे. म्हणजेच मित्रांनो ह्या सुष्मिताच्या नादेपायी मित्रांनो आपल्या स्वानंदीचं खूप हाल होत असतात. तर पुढे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीने सांगितलेलं असतं की ती असा भक्कम पुरावा शोधून काढेल की त्यामध्ये मल्लिका, अंशुमन आणि सुष्मिता ह्या तिघांनी काय चूक केली ह्या सगळ्या सापडल्या पाहिजेत. तर पुढे आता स्वानंदीसमोर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मल्लिकाचा खरा चेहरा येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत घडली नव्हती मित्रांनो, समरने अजूनपर्यंत मल्लिकावरती कधी हात उचलला नव्हता, पण आता खरं तर समरच्या समोरच सगळ्यात अगोदर मल्लिकाचा खरा चेहरा येतो. पण समर आजपर्यंत त्या गोष्टी टाळत होता, कारण की समरला वाटत होतं की काकूबद्दल माझ्या मनामध्ये रिस्पेक्ट, इज्जत आहे, त्याच्यामुळे आपण असं काय करायला नको, कारण की आईच्या नंतर मला काकूंनी सांभाळलेला आहे. पण मित्रांनो ह्या काकूने आता हद्द पार केलेली असते, कारण की ज्यावेळेस मात्र समरला समजतं की ह्या काकूचा आणि अंशुमनचा प्लॅन काय आहे की स्वानंदी मॅडमला कसं समरच्या आयुष्यातून बाहेर काढायचं, हा प्लॅनिंग समरला समजल्याच्यानंतर समर ह्या मल्लिकासोबत अंशुमनसोबत नेमकं काय करतो हे पाहणं सगळ्यात मोठं रंजक ठरणार आहे. तर हा सगळा प्रोमो तुम्हाला पुढचा ट्विस्ट तुम्हाला असा पाहायला भेटेल. पण मित्रांनो समर आणि स्वानंदी खरंच गुड न्यूज देणार का, अशा खूप लोकांच्या मला कमेंट्स आल्यात. मी त्यांना सांगू इच्छितो की मित्रांनो हो तुम्हाला पुढे खरंच आनंदाची बातमी पाहायला भेटेल आणि पुढे ह्या अंशुमन आणि मल्लिकाला योग्य ती शिक्षा पण झालेली तुम्हाला पाहायला भेटेल. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, उद्याचा व्हिडिओ मिस नका करू.